या संदर्भामधली आता एक आणखी मोठी बातमी आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व खासदार अगदी थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। या घडीची मोठी बातमी आहे की हे सगळे खासदार आहेत ते आज पत्रकार परिषद घेणार आहेत। जी काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे की 6 खासदार हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आता या घडीला ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व खासदार थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत आणि नेमकी काय माहिती आहे आपली बाजू ते मांडणार आहेत। सोमेश कोलगे या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, हा नक्कीच अरविंद सावंत यांच्या घरी सगळे खासदार शिवसेनेचे एकत्र येत आहेत। सगळेजण आता दिल्लीतच आहेत। सध्या लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि आज या बातम्या आल्यानंतर अनेक खासदारांना माध्यमांकडून संपर्क झाला आणि त्यानंतर या खासदारांना आता अरविंद सावंतांच्या वतीने संपर्क करण्यात आला आणि त्यांनी म्हटलंय की आपण सगळे एकत्र येऊ आणि या ज्या सर्व बातम्या आहेत किंवा या चर्चा रंगतायत तर त्याबाबतची स्पष्टता देऊ आणि त्याकरिता म्हणून हे सगळे खासदार एकत्रितपणेच माध्यमांशी संवाद साधणार आहेत, स्वतंत्रपणे वेगवेगळी भूमिका मांडण्याऐवजी। आणि त्याकरिता आता या सर्वांना निरोप गेलेला आहे की सगळ्यांनी अरविंद सावंत यांच्या घरी 12 पंडित पंतमार्ग या बंगल्यावरती दिल्लीच्या पोहोचायचे। तर आता सगळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार तिथे पोहोचतील आणि अगदी थोड्याच वेळात माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करतील। सध्या कोणकोणते खासदार दिल्लीमध्ये आहेत सोमेश? नक्कीच यामध्ये संजय बंडू जाधव आहेत, शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे आहेत, राजाभाऊ वाजे नाशिकचे आहेत, त्या सोबतच शिवसेना ठाकरे गटाचे सर्व राज्यसभेचे खासदार दोन्ही प्रियांका चतुर्वेदी आणि संजय राऊत हे देखील दिल्लीमध्येच आहेत। अरविंद सावंत स्वतः लोकसभेचे खासदार आहेत। त्यामुळे असे सर्व जे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार आहेत त्यामध्ये संजय दिना पाटील यांचाही समावेश आहे। हे सगळेजण यांच्यापैकी जे सध्या आज दिल्लीमध्ये आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने ते सर्व खासदार एकत्रितपणे आता अरविंद सावंत यांच्या घरी पोहोचणार आहेत आणि अरविंद सावंत यांच्या घरी ते माध्यमांशी भूमिका स्पष्ट करणार आहेत। याबाबत त्यांना विचारलं असतं त्यांनी असं म्हटलंय की सगळेजण वेगवेगळ्यापणे जर कोणी प्रतिक्रिया दिल्या, माध्यमांना बाईट दिला तर एक वेगवेगळ्या चित्र जातं, त्याऐवजी सर्वांनी एकत्रित येऊनच स्पष्टता केली तर ते अधिक सोपं जाईल। म्हणून अरविंद सावंत यांनी सहज सर्वांना एकत्रित बोलवले असं कळते। ठीक आहे, या संदर्भातले अपडेट घेत राहू। सोमेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।